1 कपभर दूध घ्यायचं, 2 कप पाणी टाकायचं, ह्याच्यात 7-8 पानं कुटून टाका किंवा तोडून टाका, उकळा. 1 कपभर पाणी राहिलं शिल्लक की मग ते पिऊ शकता, दुधामध्ये टाकून पण असं पण. आता याला जर तुम्ही, हे फूल आहे, याला जर एक चोळलात तर आपल्या तुळशीच्या मंजुळा असतात, मंजुळाच्या बिया कशा निघतात तसं निघतात, ते कुटून पण दुधात टाका. आता ह्याचा वापर कशासाठी होतो बघा, जर तुमच्या घरी कोणाला मूलबाळ होत नसेल तरी ते कामाला येतं. चांगलं आहे की नाही? आता मासिक पाळीचा प्रॉब्लेम असेल कोणाला तरी ते तुम्ही वापरू शकता. मग हे झालं याच्या बाबतीत, पानाबाबतीत. नाहीतर याचे काय करायचे, आता बरेच जण धुरे हे काढतात, हे धुऱ्यानं भरपूर सापडते की नाही. मग आता याला काय करायचं, ह्याचे मुळा पण काढायच्या. हे मुळा घ्यायचं, मुळा हे बघा तुम्ही, आता मी इथून आणलंय हां. तर ह्याचं काय, ह्याचे मुळा पण घ्यायच्या, मुळा वाळू घाला किंवा रोजच्या आणा, त्याला कुटा, पाण्यात टाका, पानं टाका, देठ टाका, फुलं टाका, सगळं टाकून उकळवा. याला म्हणतात पंचांग. मूळ, पान, फूल, खोड हे सगळं वापरलं की तुमचं पंचांग तयार होतं. झालं औषध तयार. हेच औषध जर मी तुम्हाला बनवून विकायचं म्हणलं तर 700-800 रुपयाला विकतो. त्यासाठी मेहनत लागाली का, म्हणजे पैसा लागायला का तुम्हाला? जवळच मिळते की नाही, मिळाली की नाही माहिती, रोज वापरा. गोळी खाण्यापेक्षा गोळी खाण्यापेक्षा हे पिऊन बघा, तुमच्या त्याच्यात आहे ना. आता